तर सुरुवात करायची आहे सेक्शन 74 ला. आपण लगेच सुरुवात करणार आहोत. वेळ न घालवता, एक वेळ न घालवता आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. फक्त की मेसेज टाकतो इकडे आणि लगेच सुरुवात करतो. चला ठीक आहे, सुरुवात करूया आपण. तर पहा कसं इथे राकेश सर, कुणाल सर, तुळशीराम सर, दीपक सर, आपण ब्रेक नंतर आता 74 हे पाहत आहोत. त्यामध्ये पहिले 4 सबसेक्शन जे आहेत हे जसं 73 74 होतं त्याप्रमाणेच आहे. म्हणजे इश्यू ऑफ शोकॉज नोटीस, टाइम लिमिट तसंच आहे, पण टाइम लिमिट बदललेलं आहे. इथे काय म्हटलंय, इश्यू शोकॉज नोटीस विदिन 42 मंथ्स. आता इथे पहिल्यांदा काय व्हायचं, जो व्यक्ती काही चुका करतो आणि त्या चुका झाल्यामुळे मॅन्युअल मिस्टेकमुळे जर त्याच्याकडनं कमी टॅक्स भरला जात असेल तर तिथे काय व्हायचं, 2 वर्ष 9 महिने होऊन गेले ना का तो आपण भरलेला जो टॅक्स आहे, सेल्फ असेस लायबिलिटी आहे, ती सरकारने ऍक्सेप्ट केलेली आहे. आता निवांत. आता 17, 18, 19, 19, 20, 21, 22, 23 ही जी वर्ष जशी सरत गेली तस तसं 2 वर्ष 9 महिने जीएसटी 9 भरल्यापासून एकदा का 2 वर्ष 9 महिने पूर्ण झाले तर त्या वर्षाचा आपण भरलेला टॅक्स सरकारने ऍक्सेप्ट केलाय असा निष्कर्ष टॅक्सपेअर काढू शकत होता. आता काय झालेलं आहे, 42 महिन्यापर्यंत वाट बघा. आपण काय चूक केली आहे का, आपल्याकडनं काय चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला गेलाय का, 42 महिन्यानंतरच हे कळेल. म्हणजे 42 महिन्यामध्ये कधीही शोकाज येऊ शकते अशी टांगती तलवार जी पहिले 2 वर्ष 9 महिने होती ती आता 3.5 वर्ष, 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष होतात. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे इकडे टाइम लिमिट जे आहे हे वाढवून दिलेलं आहे. आणि हे जे टाइम लिमिट आहे हे जसं फ्रॉड केस आहे किंवा नॉन फ्रॉड केस आहे, शोकॉज पाठवण्याकरता एकच कॉमन टाइम लिमिट यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आता इथे स्टेटमेंट जर असेल तर जसं सबसेक्शन 3 आणि 4 होता तो तसाच इथे पण आहे. 74A सबसेक्शन 5 मध्ये काय पेनल्टी प्रोव्हिजन काय असतील फॉर फ्रॉड आणि नॉन फ्रॉड हे इकडे दिलं जाईल. मग इथे पीओला चूज करायचं आहे की आपण आपल्याला जे काय शोकॉज पाठवायची आहे, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी 42 महिन्याच्या आत ते काय करणार, त्यांना उपलब्ध माहितीच्या आधारे टॅक्सपेअरला शोकॉज पाठवायचे की तुमच्याकडनं आम्ही एक ठराविक टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी का घेऊ नये. आता एकदा का शोकॉज दिली आणि त्यात जर फ्रॉड म्हणून जर का पेनल्टी 100% लावून जर काढला असेल, काढलं जाऊ शकतं, तर मग त्यानंतर 42 महिन्याच्या आत तुम्ही कधी करा आणि ऑर्डर विदिन 12 मंथ्स पुढे 1 वर्षामध्ये म्हणजे 3.5 वर्षात तुम्ही काय करा,
शो कॉज द्या. त्यानंतर 1 वर्षामध्ये ऑर्डर काढा आणि त्यातही काही अशा प्रकारच्या गुंतागुंती असतील तर मग प्रोव्हिजो आहे ज्यामध्ये एक्सटेंडेड पिरियड 6 महिने मिळतो. म्हणजे 3.5 वर्षामध्ये काय करायची आहे, शो कॉज पाठवायची आहे आणि पुढे 1.5 वर्षामध्ये ऑर्डर काढले जाऊ शकते. आता जर तिथे फ्रॉड केसमध्ये जर शो कॉज दिली आणि जर तिथे फ्रॉड केसचे जे काय बॅकग्राऊंड दिले असतील, ग्राउंड दिले असतील, सिच्युएशन प्रमाणे त्यांना डिपार्टमेंटला वाटतं की हे फ्रॉड आहे, पण जर ते फ्रॉड बेसिसवरती तिथे सिद्ध झालं नाही किंवा तसं प्रूव्ह झालं नाही तर मग नॉन फ्रॉडमध्ये टॅक्स इंटरेस्ट तर मिळणारच आहे, पेनल्टी कमी होईल. नॉन फ्रॉड इथे कुठल्याही प्रकारचा रेव्हेन्यू लॉस होणार नाही, इथे रेव्हेन्यू प्रोटेक्ट होईल. 42 महिन्यात निर्णय घ्यायचा डिपार्टमेंटला की कुठल्या टॅक्स पेअरला आपल्याला शो कॉज पाठवायचे. मग त्यात तुम्ही फ्रॉड म्हणून पाठवा, नॉन फ्रॉड म्हणून पाठवा. फ्रॉड सिद्ध झाला तर फ्रॉडप्रमाणे पेनल्टी मिळेल. फ्रॉड सिद्ध नाही झाला तर नॉन फ्रॉडप्रमाणे पेनल्टीज कमी होईल आणि पेनल्टी वसूल करणं हा काय कायद्याचा उद्देश नाही आहे. शेवटी ते एक एन्फोर्सिंग टूल आहे. टॅक्स इंटरेस्ट मिळाला, रेव्हेन्यू प्रोटेक्ट झाला. त्यामुळे या 74A मध्ये ही काळजी घेतली आहे की 73 मध्ये आणि 74 मध्ये सरकारचं नुकसान काय होत होतं की 3 वर्ष अधिकारी काहीच करत नव्हते. 3 वर्षानंतर म्हणजे मी सगळ्या स्टेटचं सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणत नाही, पण मॅक्झिमम हा अनुभव आला की बरेच अधिकारी, बहुतांशी अधिकारी हे 3 वर्ष कदाचित त्यांच्याकडे अगोदरच्या वॅटच्या वगैरे केसेस होत्या, त्यातच ते गुंतलेले होते. त्यामुळे जीएसटी मधल्या कारवायांना वेळ लागत होता. म्हणजे इथे व्हॅलिड रिझन असू शकतात, पण जे काय दिलं गेलं होतं कायद्यामध्ये तरतुदी होत्या. 3 वर्षामध्ये काही कारवाई झाली नाही. मग कारवाई करण्यासारखी परिस्थिती आहे तर फ्रॉड केस म्हणून नोटीस पाठवल्या, पण त्या आधारावर त्या टिकल्या नाहीत आणि मग 3 वर्षाचा पिरियड संपला होता नॉन फ्रॉडचा आणि त्या केसमध्ये मग फ्रॉड तर नाहीच आहे आणि नॉन फ्रॉड इथे असून पण रेव्हेन्यू लॉस, कारण की टाइम बाउंड शो कॉज, टाइम लिमिट संपलेला आहे. तर अशा प्रकारे रेव्हेन्यू लॉस टाळण्याकरता म्हणजे जे अनेक हेतू असतील त्यातला हा एक हेतू आहे की मुख्य हेतू हा असावा की तुम्ही 42 महिन्यात काय तो निर्णय घ्या. नोटीस त्यांना पाठवायची आहे ज्यांनी प्रॉपर टॅक्स भरलेला नाही आहे, मग आउटपुट टॅक्सच्या माध्यमातून असो, ITC प्रॉपर घेतलेला नाही असो किंवा रिफंड. याच्यामध्ये 42 महिन्यात ती घटना जी असेल त्याप्रमाणे 42 महिन्यात शो कॉज काढा आणि त्याप्रमाणे मग पुढे व्हॉलंटरी पेमेंट आहे, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी नॉन फ्रॉड केसचं. आणि मग फ्रॉड केस जर असेल तर फ्रॉड केसमध्ये मग पेनल्टी 15%, 25%, 30%, 50% हे दिलेलं आहे. आणि मग हे एकदा का ही शो कॉज दिली का त्यानुसार मग 142 मध्ये त्यापर्यंत ते सगळं जाणार. शो इंटिमेशन दिलं तर 15%, एकदा का शो कॉज काढली का मग तरी पण पुढे याच्यामध्ये नॉन फ्रॉड केसमध्ये काही पेनल्टी लागत नाही, पण इथे फ्रॉड केसमध्ये मग शो कॉज आल्यावरती 25% भरायला लागतील. मग इथे ऑर्डर आल्यानंतर 30 दिवसामध्ये 50% आणि नंतर पुढे 100% पेनल्टी लागू राहील. हे रूल 142 प्रमाणे जाईल, पण मुख्य तरतुदी ज्या आहेत त्या इथे या प्रकारे रिऑर्गनाइज केलेल्या आहेत. अमाऊंट भरली, शॉर्ट संपूर्ण भरली तर कारवाई संपेल, शॉर्ट भरली तर पुढे काय होईल, कंटिन्यू होईल. आणि जसं 73 मध्ये सेक्शन होता त्याच प्रकारे पेनल्टी पेएबल, पेनल्टी असेलच जर सेल पासेस टॅक्स हा कलेक्ट केला करून 30 दिवसामध्ये भरलाच नाही तर. पण जीएसटी 3B उशिरा भरला तर हे लागू होत नाही. हे आपण जसं 73 मध्ये बघितलं तसंच इथे पण आहे. आणि ॲप्लिकेबिलिटी हा सेक्शन जो आहे ही फिनान्शियल इयर 24-25 पासून असेल. बस आता आपण हे जे बघितलं हेच याचं कोर आहे, हेच ह्याचा निष्कर्ष सारांश हाच असणार आहे. तुम्हाला 73-74 कळलं असेल तर तुम्हाला 74A मध्ये काय वेगळं आहे तर इथे 42 महिने हा कालावधी दिलेला आहे तो वेगळा आहे. आणि पेनल्टी प्रोव्हिजन फ्रॉड आणि नॉन फ्रॉड केसच्या डिफाईन केल्यात त्या 74A मध्ये केल्यात. त्यानुसार शो कॉज तुम्ही कुठली काढा. त्यानंतर पुढे रिप्रेझेंटेशन ज्यावेळेस करेल टॅक्स पेअर आणि त्या ऑफिसरला कन्व्हिन्स होईल की आपण फ्रॉड केसवरती टिकू शकत नाही, नॉट सस्टेनेबल आहे. मग इथे काय करायला पाहिजे, ठीक आहे नॉन फ्रॉड नाही आहे, फ्रॉड नाही आहे, नॉन फ्रॉड आहे ना, मग ठीक आहे टॅक्स इंटरेस्ट भरा, पेनल्टी
शोकॉजच्या पूर्वीच घडलंय, नो पेनल्टी. शोकॉज दिल्यानंतर त्यांनी विदिन 30 डेज पेमेंट करताय, नाही ऑर्डर काढली तर मग 10,000 मिनिमम पेनल्टी लागेल. ज्या प्रकारे फ्रॉड कन्वर्ट होईल नॉन फ्रॉडमध्ये, रेव्हेन्यू प्रोटेक्ट होईल, रेव्हेन्यू तर मिळेल गव्हर्नमेंटला, रेव्हेन्यू लॉस होणार नाही. तुम्हाला हे समजलं असेल फरक तर यस रिप्लाय करा. डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पुढे वन बाय वन एक एक सेक्शन. पण जे तुम्हाला कळलंय तुम्हाला फायनली पण तेच क्लिअरली कळणार आहे. काय कळणार आहे, काय समजून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आत्ता 10 मिनिटात सांगितलेलं आहे. यस रिप्लाय करा तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल तर. जर तुम्हाला 73 74 कळलं असेल तर माझ्या 10 मिनिटाच्या या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल 74 मध्ये कशा प्रकारे त्यांनी रिऑर्गनाइज सेक्शन केले, रिस्ट्रक्चर्ड सेक्शन केले. त्यामुळे तुम्हाला आता हे जास्त मी बोर न करता, म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर तुम्हाला तुम्ही मग जास्त मी स्ट्रेच करत तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून मी जास्त आता स्ट्रेच न करता काय करेन, थोडं फास्ट घेईन. 74A जो आहे हा रीड विथ रूल 142 असणारच आहे. 74A हे कायदेशीर शक्ती आहे, त्याला म्हणतात सबस्टॅन्टिव्ह लॉ, आणि 142 कार्यपद्धती प्रोसिजरल लॉ ठरवते. त्यामुळे एकत्रितपणे दोन्ही हे लक्षात घेणं गरजेचं असतं. आता व्हेरिड अपियर्स टू द प्रॉपर ऑफिसर जसं आपण वाचलं 73 74 त्याच प्रकारे आहे, फक्त यामध्ये एक प्रोव्हायझो ॲड केलेला आहे ज्यामध्ये असं म्हटलंय की जर कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट जो आहे, नो नोटीस शॅल बी इशूड इफ टॅक्स विच हॅज नॉट बीन पेड और शॉर्ट पेड रिफंडेड, अगदी छोटी अमाऊंट फायनान्शियल इयरमध्ये इज लेस दॅन 1,000, 1,000पर्यंत असेल डिफॉल्ट सोडून द्या. 1,000साठी तुम्ही डिपार्टमेंटचा वेळ, डिपार्टमेंटची शक्ती वाया घालवू नका, हे एक यामध्ये नवीन आहे. हा सेक्शन काय सांगतो, जर प्रॉपर ऑफिसरला असं दिसतं की टॅक्स भरलेला नाही, शॉर्ट पेड, रिफंड चुकीने दिला, ITC चुकीने अवेल युटिलाइज केला, तर तो संबंधित व्यक्तीला काय देईल, शो कॉज नोटीस देईल. त्या नोटीसमध्ये तो विचारेल तुम्ही टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी तुमच्यावरती का लादू नये, तुमच्याकडनं का वसूल करू नये, का मागू नये वगैरे विचारेल. स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे. खाली स्टेप 1 व्हेरिड अपियर्स टू द प्रॉपर ऑफिसर, हे शब्द फार महत्त्वाचे. याचा अर्थ फायनल कन्क्लुजन नाही, प्रायमा फेसी ओपिनियन ऑफिसरला दिसते, म्हणजे जी इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे आहे त्यानुसार त्यांना वाटतं आहे, म्हणजेच अजून ॲड्ज्युडिकेशन झालेलं नाही. नोटीस कोणाला जाईल, ज्या व्यक्तीने चूक केली त्याला जाईल, टॅक्स भरला नाही, कमी भरला, ज्याला चुकीचा रिफंड मिळाला, ज्याने चुकीचा ITC घेतला किंवा वापरला त्याला जाईल. ऑफिसर सांगतील की टॅक्स भरा, सेक्शन 50 नुसार इंटरेस्ट भरा, ॲक्ट किंवा रूलनुसार पेनल्टी भरा, हे सांगितले जाईल. मग त्यानंतर पुढे रिप्रेझेंटेशन, त्याची बाजू ऐकून घेणं वगैरे सगळं पुढच्या सेक्शनप्रमाणे येईल. इथे प्रोव्हिजो काय सांगतो, जर एका फायनान्शियल इयरमध्ये टॅक्स, नॉन पेमेंट, शॉर्ट पेमेंट, इरेनियस रिफंड, रॉंग ITC एकूण रक्कम 1,000पेक्षा कमी असेल तर नोटीस इश्यू केला जाणार नाही. म्हणजे इथे उद्देश काय, हे सरकारने का टाकलं, तर इथे 200-300 अमाऊंट, 500, 200, 300, 500 अमाऊंट करा, शोकाज काढून वेळ घालू नका. हिअरिंग घेणे, ऑर्डर पास करणे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेस्ट आहे. इथे शक्ती वाढते डिपार्टमेंटची, म्हणून हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेस्ट टाळण्याकरता 1,000 थ्रेशोल्ड दिलेला आहे. ऑफिसरला शोकॉज इश्यू करणं हे कंपल्सरी आहे. शॅल सर्व नोटीस, 1,000पर्यंतची लिमिट ही फायनान्शियल इयर वाईज आहे. इंटरेस्ट आणि पेनल्टी धरायचे नाही, टॅक्स अमाऊंट बघायचा आहे, 1,000पेक्षा कमी असल्यास शोकॉज नाही. टाइम लिमिट, आता महत्त्वाचा पॉईंट, टाइम लिमिट जो आहे तो इथे, द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू द नोटीस अंडर सबसेक्शन 1 within 42 months from the due date for furnishing of annual return for the financial year to which the tax not paid, short paid, or जे वर दिलंय तेच आहे त्याप्रमाणे. जर का तसं झालंय तर कधी काढायचं, टाइम लिमिट काय आहे शोकॉजचं, तर कारणे दाखवा नोटीस 42 महिन्याच्या आत बजावणं बंधनकारक आहे. नोटीस किती कालावधीत द्यायचा, प्रॉपर ऑफिसरला शोकॉज इश्यू करावा लागेल. 42 महिने म्हणजे 3 वर्ष, 6 महिने, 3.5 वर्ष ॲन्युअल रिटर्नच्या ड्यू डेट पासनं, म्हणजे ज्या फायनान्शियल इयरसाठी टॅक्स इश्यू आहे, किंवा रिफंड, इरेनियस रिफंड, बेकायदेशीर रिफंड ज्या डेटला घेतला त्या डेटपासून 42 महिन्यामध्ये कारणे दाखवा नोटीस पाठवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या उदाहरण, फायनान्शियल इयर 23-24, ॲन्युअल रिटर्न GSTR 9, ड्यू डेट 31 डिसेंबर 2024 समजा. आता
इथे एक्झाम्पलला 24-25 पाहिजे ॲक्च्युली. हे 24-25 पासून लागू झालं. तिथपासनं 42 महिने मोजायचे आणि हे लागूच आहे, ॲप्लिकेबल आहे 24-25 पासून. मग त्याप्रमाणे जी डेट येईल तिथपासनं 42 महिने मोजायचे आणि रिफंड केसमध्ये मात्र काउंटिंग रिफंड डेटपासून असेल. आता हे 24-25चा GSTR 9 भरला जाईल 31 डिसेंबर 25. 42 महिने 31 डिसेंबर 25 पासून मोजायचे म्हणजे 30 जून 28-29 पर्यंत इथे शोकॉज नोटीस इश्यू करता येईल. 1 जुलै 2029ला जर इश्यू केला तर तो टाइम बार ठरेल. म्हणजे 30 जून 29 नंतर जर पुढे जर का शोकॉज इश्यू केला तर तो टाइम बार ठरेल. हे लक्षात घ्या. स्टेटमेंटचं आहे. स्टेटमेंट एक स्ट्रॅटेजी आहे. ही स्टेटमेंट ही काय हा स्ट्रॅटेजिक भाग आहे की जसं एक सेम ग्राउंड आहे, सेम ग्राउंडला पुन्हा शोकॉज देण्याऐवजी स्टेटमेंट आहे पुढच्या पिरियडमध्ये. हा स्टेटमेंट जो आहे हा नोटीस समजला जाईल. हे नोटीसला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. हा दिला जाऊ शकतो नवीन पिरियडसाठी, पण कंडिशन काय, ग्राउंड तेच असलं पाहिजे जे आधीच्या शोकॉजमध्ये होतं. जर ग्राउंड वेगळे असतील तर मग वेगळा फ्रेश शोकॉज देणं गरजेचं आहे. 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही स्क्रुटिनी केली आणि तुम्हाला 2 वर्ष तिकडे शोकॉज द्यायची गरज आहे, पण ग्राउंड सेम आहे. एका वर्षाला शोकॉज, दुसऱ्या वर्षाला स्टेटमेंट, आणि ग्राउंड वेगवेगळे 2 वर्षाचं, तर दोन्ही वर्षाला वेगवेगळे शोकॉज नोटीस द्यावे लागतील. इथे आपण पुढे जाऊ. आता महत्त्वाचा सेक्शन बघा. आता हा 74A(5) पेनल्टी प्रोव्हिजन फॉर फ्रॉड आणि नॉन फ्रॉड केसेस. कशा प्रकारे ड्राफ्टिंग केलंय हे बघा. आता इकडे टॅक्स इंटरेस्ट घ्यायचाच आहे, पण पेनल्टी फ्रॉड आणि नॉन फ्रॉडला वेगवेगळी आहे. मग काय केलं त्यांनी इकडे, आणि कशा टॅक्स घ्यायचा आहे कशा प्रकारे, वेअर एनी टॅक्स नॉट पेड म्हणजे हा टॅक्स भरलेला नाही म्हणजे आउटपुट टॅक्स, शॉर्ट पेड कमी भरलेला टॅक्स, रिफंड केला बेकायदेशीर, आणि ITC रॉंगली अवेल युटिलाइज केलाय. तर रिझन काय त्यामध्ये, रिझन आहे फॉर एनी रिझन अदर दॅन. आता अदर दॅन म्हणजे इथे मॅन्युअल मिस्टेक आहे. द रिझन ऑफ फ्रॉड ऑर नॉन फ्रॉड एनी विलफुल मिसस्टेटमेंट शॅल बी इक्विव्हॅलंट टू 10% ऑफ द, इथे नॉन फ्रॉड असेल तर 10% ऑफ टॅक्स ड्यूज फ्रॉम सच पर्सन आणि 10,000 विचेवर इज हायर. हे एक आहे, हे लक्षात घ्या. दुसरं फॉर द रिझन ऑफ फ्रॉड, रिझन ऑफ फ्रॉड आहे 100% पेनल्टी लागेल. टू इव्हेड टॅक्स शॅल बी इक्विव्हॅलंट. इथे पेनल्टी बद्दल सांगितलं गेलेलं आहे. पेनल्टी प्रोव्हिजन आहे 74A सबसेक्शन 5 मध्ये. मग यामध्ये फसवणुकीची आणि विना फसवणुकीची प्रकरणं यासाठी दंडाच्या तरतुदी हे या कलम 74A(5) मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 कोनातनं पाहूया काय अँगल बघायचा. लॉ मेकरचा मास्टर स्ट्रोक. लॉ मेकरने काय केलंय, पूर्वी काय व्हायचं, सेक्शन 73 मध्ये नॉन फ्रॉड आहे म्हणजे या अगोदरच्या तरतुदीमध्ये म्हणजे 23-24 पर्यंत कसं होतं, 73-74 मध्ये फ्रॉड करता नॉन फ्रॉड करता वेगवेगळे सेक्शन होते. मग वेगवेगळ्या नोटिसेस त्याकरता पाठवायला लागायच्या. मग वेगवेगळ्या लिमिटेशन तिथे होत्या. वेगवेगळे पेनल्टी स्ट्रक्चर होते. इथे टॅक्सपेअर गोंधळायचा, ऑफिसर पण गोंधळायचे इकडे, आणि लिटिगेशन गुंतागुंतीचं व्हायचं, वाढायचं. 74A मध्ये सिंगल डिमांड फ्रेमवर्क, फ्रॉड नॉन फ्रॉड डिस्टिंक्शन सेम सेक्शनमध्ये, पेनल्टी लॉजिक क्रिस्टल क्लिअर, ड्राफ्टिंग कॉम्पॅक्ट. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी आहे, स्ट्रक्चर नीट आहे. हे लक्षात घ्या कशा प्रकारे केलेलं आहे. इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर सेक्शन पॉवरफुल झाला. फ्रॉड हा शब्द सेक्शनमध्ये आहे म्हणजेच ऑफिसरने जर फ्रॉड लेबल लावला तर पेनल्टी थेट 100%. नॉन फ्रॉडमध्ये जसं अगोदर आहे त्याच प्रकारे
मिनिमम 10,000 पेनल्टी लागेल, 10% किंवा मिनिमम 10,000. फ्रॉड 100%. क्लासिफिकेशनवर संपूर्ण गेम आहे. इथे धोका कुठे आहे? आता इंटरप्रिटेशन डिस्प्यूट फ्रॉड म्हणून रंगवला गेला तर, डॉक्युमेंटेशन गॅपला सपरेशन म्हटलं तर, म्हणजे इथे ऑफिसर कशा प्रकारे डिस्प्यूट म्हणून सांगतात आणि सबमिशनमध्ये सुनावणीमध्ये टॅक्सपेअर त्याची बाजू काय मांडतो. इथे जर का फ्रॉड सिद्ध करायचं आहे तर मेन्स रिया एस्टॅब्लिश करावी लागते. म्हणजे कुठल्या भावनेने कुठल्या हेतूने टॅक्स कमी भरला गेला आहे, ITC युटिलाइज केला गेला आहे चुकीच्या कायदेशीर पद्धतीने, हे सगळं फ्रॉड प्रिझ्यूम करता आला. म्हणजे फ्रॉड हा प्रिझ्यूम करता येत नाही, सिद्ध करावा लागतो. डिपार्टमेंट जिथे चूक, दुर्लक्ष, इंटरप्रिटेशन डिफरन्स हे फ्रॉड नाही, फ्रॉड ॲज्युम नाही तर प्रूव्ह करावा लागतो, हे लक्षात घ्या. मग लिटिगेशन कुठे होणार? लिटिगेशन टॅक्स अमाऊंटवर नाही होणार. जर टॅक्स नाही भरला तर नाही भरला, ITC चुकीचा घेतला गेला, मग कशावरती लढाई आहे, बॅटल कशावरती आहे? तर फ्रॉड आहे का नाही याच्यावरच आहे. पण टॅक्स इंटरेस्टचा प्रोटेक्ट होणार. आता इथे टॅक्स इंटरेस्ट सरकारला मिळणार. पेनल्टी किती घ्यायची याच्यावरच लढाई चालेल, लिटिगेशन त्याच्यावरच चालेल. जसं 73चा पिरियड संपून गेला टाइम लिमिट आणि मग 74मध्ये तिथे फ्रॉड सिद्ध झाला नाही, तर 73मध्ये पण टॅक्स इंटरेस्ट मिळत नव्हता, असं इथे होणार नाही. इथे कर न भरल्यास, कमी भरल्यास, चुकीचा रिफंड घेतल्यास, ITC चुकीने अवेल किंवा युटिलाइज केल्यास दंड किती ठरवतो. 74A5चं एवढंच काम आहे. डिमांड ठरल्यानंतरची पेनल्टी फ्रेमवर्क इथे निश्चित होते. नॉन फ्रॉड केस फॉर एनी रिझन अदर दॅन फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंट आहे 10% किंवा 10,000. जसं आत्ता 73मध्ये आहे तसंच आहे. इथे काय समस्या? चूक झाली पण टॅक्स इव्हेड करण्याचा हेतू सिद्ध झालेला नाही, तर मग इंटरप्रिटेशन डिस्प्यूट, कॅल्क्युलेशन एरर, डॉक्युमेंटेशन लॅब्स इत्यादी. म्हणजे इथे मेन्स एरिया, इथे लबाडी नाही, दुष्ट हेतू नाही. तर इथे रजिस्ट्रेटरने मिस्टेक आणि फ्रॉड यात स्पष्ट भेद केला आहे. 10,000 मिनिमम ठेवल्याने कंप्लायन्स डिसिप्लिन इन्फोर्स होते आणि 10% सिलिंग ठेवल्याने प्रपोर्शनेट पेनल्टी राखली जाते. म्हणजे इथे पेनल्टी ठेवायचीच आहे, उद्देश पेनल्टी घेणं नाही, हे एक एन्फोर्समेंट टूल आहे, त्याकरता वापरलं गेलं आहे. पण जे फ्रॉड लोक आहेत त्यांना थोडा धडा शिकवण्याकरता 100% दंड ठेवलेला आहे. पण इथे महत्त्वाचं काय? फ्रॉड म्हणजे केवळ चूक नाही, तर जाणून बुजून चुकीचं विधान, तथ्य दडवणं, टॅक्स टाळण्याचा हेतू, हे या हेतूने सगळं केलं आहे. तर या बुद्धीने केलं आहे. मेन सिद्ध एस्टॅब्लिश करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे. फ्रॉड सिद्ध झाल्यास पेनल्टी टॅक्स इतकीच. कंप्लायन्स एन्व्हायरमेंटमध्ये स्ट्रॉंग मेसेज, बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवर, हे लक्षात घ्या. फ्रॉड असल्यास कठोर दंड, कारण जाणून बुजून कर चूक वगैरे केली आहे, आणि नॉन फ्रॉडमध्ये चूक आहे पण फसवणूक नाही म्हणून दंड कमी. इथे नॉन फ्रॉड 10,000 किंवा 10% याच्यामधलं जे अधिक असेल तेवढा काय होईल? दंड होईल नॉन फ्रॉड केसमध्ये. आणि फ्रॉड केसमध्ये मॅक्झिमम 100% जेवढा टॅक्स चोरी केली आहे त्याच्या 100% दंड होऊ शकतो. अशा प्रकारे इकडे क्लिअर डिस्टिंक्शन, फरक जो आहे तो दिलेला आहे या सेक्शनने. एक संतुलित दृष्टिकोन म्हणजे इथे एक पॉवर आणि सेफगार्ड आहे डिपार्टमेंटसाठी, सरकारसाठी. फर्स्ट पेनल्टी फ्रेमवर्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लॅरिटी, लिटिगेशनमध्ये ॲम्बिग्युटी कमी. इथे फ्रॉड लेबल लावण्याची शक्ती मोठी आहे, लावा तुम्ही फ्रॉड लेबल. आणि मग क्लासिफिकेशन चुकीचं असेल तर मग पुढे काय होईल? नॉन फ्रॉड कन्वर्ट होईल. नॅचरल जस्टिस, ज्युडिशियल रिव्ह्यू अत्यावश्यक, हे सगळं होणारच आहे. इथे काय दिसतं आपल्याला 74(5) दोन तत्व दिसतात. प्रपोर्शनेटली प्रिन्सिपल नॉन फ्रॉड आणि डिटरन्स प्रिन्सिपल म्हणजे फ्रॉड 100%. हा एक सिव्हिल कंप्लायन्स आहे. प्युनिटिव्ह कंट्रोल म्हणजे हे जे दोन शब्द आहेत लक्षात घ्यायचा अर्थ काय की सिव्हिल कंप्लायन्स नागरिक कर पालन आणि प्युनिटिव्ह कंट्रोल दंडात्मक नियंत्रण यांचा एक सुवर्ण मध्य आहे. हे कलम आधी चूक मान्य करा आणि सवलत मिळवा या तत्वावर चालतं, पण त्याच वेळी चूक केली आहे तर त्याची किंमत मोजावीच लागेल. फ्रॉड केला आहे तर मग तिथे दंडात्मक नियंत्रण होण्यासाठी एक लोकांमध्ये स्ट्रॉंग मेसेज जाण्यासाठी टॅक्सपेअरमध्ये
प्युनिटिव्ह कंट्रोल, दंडात्मक नियंत्रण हे आवश्यक होतं. ते त्या फ्रॉडच्या केसमध्ये साधण्यामध्ये इथे एक संतुलन राखलेलं दिसतं. थोडं लॉ मेकरचं हे कसं बसतं की प्रॉपर टॅक्स कलेक्शन होण्यासाठी तरतुदी कशा कराव्या. उद्देश फक्त टॅक्स गोळा करणं हाच असतो, पण इंटरेस्ट आणि पेनल्टी हे एक एन्फोर्सिंग टूल प्रमाणे व्यवस्थित वापरले गेले तर प्रॉपर टॅक्स कलेक्शन होतं. तर त्याच्या सुवर्णमध्ये साधण्याचा जो प्रयत्न आहे तो या सेक्शनमध्ये, या नवीन रिऑर्गनाइज 74A मध्ये व्यवस्थित केला आहे असं आपल्या लक्षात येतं पुढे आपण ॲनालिसिस केल्यावरती. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स जे आहे ते 74A(6) मध्ये आहे. आपण पुढे जायला हरकत नाही ना. तुम्हाला मुख्य मुद्दा कळला असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. जर कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज मी आता थोडं फास्ट संपवण्याच्या, कारण की तुम्हाला त्या 74 कळलं असेल तर आपण फक्त यात नवीन काय एवढं समजून घ्यायचं आहे. आपल्याला रिस्ट्रक्चर कसं झालं हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडं आपण फास्ट जाऊ शकतो. तरी कोणाला फास्ट वाटलं, काही कळलं नाही तर मला विचार. 74A(6) काय सांगतो? प्रॉपर ऑफिसर करपात्र दिलेल्या, आता त्यांनी आपल्या सुनावणीमध्ये काय सांगितलं, फ्रॉड आहे, नॉन फ्रॉड आहे, काय सिद्ध होतंय, त्यानुसार पुढे मग कर व्याज दंडाची रक्कम निश्चित करेल, आदेश ऑर्डर जारी करेल. आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन, नॅचरल जस्टिस लागू आहे. टॅक्स पेअरला आपली बाजू मांडण्याचा संधी आहे. आणि म्हटलंय आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन, हे म्हटलंय इकडे. डिटर्मिनेशन स्टेज इथे आहे. क्लासिफिकेशन फायनल होते. फ्रॉड की नॉन फ्रॉड, पेनल्टी किती लावायची हे इथे ठरतं. हा स्टेज निर्णायक आहे. शोकॉज हा आरोप आहे, ऑर्डर हा निष्कर्ष आहे. तुम्ही शोकॉज देऊ शकता, फ्रॉड नॉन फ्रॉड कुठेही देऊ शकता, पण ज्यावेळेस रिप्रेझेंटेशन होतं त्यानंतर मग पुढे अपिलात जाऊ नये टॅक्स पेअर. जर का डिपार्टमेंटकडे फ्रॉड केससाठी आवश्यक ग्राउंड, बॅकग्राऊंड, पुरावे नसतील तर तिथे नॉन फ्रॉडमध्ये टॅक्स इंटरेस्ट मिळतो आहे. पेनल्टी जी काय मिळत असेल तर मिळत असेल. अदरवाईज जर का तो शोकॉजच्या 30 दिवसामध्ये जर का पेमेंट करायला तयार असेल तर मग त्याप्रमाणे तिथेच कारवाई संपवायची, का त्याला ऑर्डर देऊन फ्रॉडमध्ये कारवाई करायची हे डिपार्टमेंटला ठरवायला सोपं आहे, कारण की ते रिव्हेन्यू प्रोटेक्ट होणार आहे. त्याप्रमाणे भूमिका घ्यायची आहे. शो कॉज, पेनल्टी, फायनल डिसिजन. मग फ्रॉड टिकणार का, केस नॉन फ्रॉडमध्ये जाणार का, पेनल्टी 10% की 100%, हे सगळं अंतिम होतं. सुनावणी झाली का तिथे मग हे ठरतं. म्हणजे जर टॅक्सपेअरला स्ट्रॉंग मेसेज द्यायचा असेल तर इथे मॅक्झिमम केसेस या पहिले फ्रॉड म्हणून शोकॉज पाठवली जाऊ शकते आणि नंतर मग परिस्थितीनुसार, सुनावणीनुसार, रिप्रेझेंटेशननुसार पुढे ती फ्रॉडमध्ये ठेवायची का नॉन फ्रॉडमध्ये कन्वर्ट करायची हे ठरवलं जाऊ शकतं. शोकॉज म्हणजे एक आरोप आहे, ॲलिगेशन. रिप्रेझेंटेशनमध्ये बचावाची संधी आहे. डिटर्मिनेशन म्हणजे अंतिम निष्कर्ष आहे. आणि ऑर्डर म्हणजे कायदेशीर जबाबदारी निश्चित होते. 74A मध्ये सुरुवात शोकॉजचा तरतूद तिथे आहे. दंडाची रचना 74A(5) मध्ये आहे. अंतिम निर्णय 74A(6) मध्ये होतो. फ्रॉड की नॉन फ्रॉडचा अंतिम निर्णय याच टप्प्यावर होतो. क्लासिफिकेशन इथे सील होते. अशा प्रकारे हे ड्राफ्टिंग केलेलं आहे, हे लक्षात घ्या. प्रोसिजरमध्ये तुम्ही काम करत असाल आणि जर तुम्हाला लॉ माहिती नसेल तर तुम्ही ऑफिसरचे असिस्टंट कायम गोंधळलेले राहतील. पण जर व्यवस्थित सेक्शन, तरतुदी, त्यामागचा लॉ मेकरचा उद्देश हे जर लक्षात घेतलं तर तुम्ही या कारवाईमध्ये सक्षमपणे भाग घेऊ शकाल. आपला उद्देश हा आहे. आपण एवढा वेळ देऊन समजून का घेतोय, कारण की आपल्याला स्पष्टता हवी आहे. आपण हे काम का करतो आहोत, कशा प्रकारे करतो आहोत आणि देश उभारणीच्या कार्यामध्ये आपण आपलं योगदान देत आहोत. अशा जर भावनेने तुम्ही काम कराल तर तुम्हाला एक वेगळा आनंदही मिळेल. पैसे ही गरज असतेच, पैसे प्रत्येकाला मिळतातच, पण जर आपण काम व्यवस्थित केलं तर एक काम करण्याचा आनंदही मिळतो. तो पैशापेक्षा मोठा पण असू शकतो. तर हे लक्षात घ्या की आदेश जारी करणे. आता एकदा का शो कॉज काढली का मग हा सेक्शन काय सांगतो, तर प्रॉपर ऑफिसरने सेक्शन 74A(6) अंतर्गत शो कॉज दिल्यानंतर 12 महिन्यामध्ये ऑर्डर द्यायचं आहे. म्हणजे एकदा का तुम्ही पीओनी जर का इथे ऑर्डर इश्यू केली, म्हणजे इकडे शोकॉज दिली का ऑर्डर इश्यू करायची 12 महिने फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ नोटीस. शोकॉज दिली, समजा शोकॉज दिली जाऊ शकते, मॅक्झिमम पिरियड आहे 3.5 वर्ष.
पण जर शो कॉज दिली 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये, तर मग ऑर्डर कधी काढणार? 12 महिन्यामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. शो कॉज देऊन आरामात बसू नका. म्हणजे सशाने कसं आहे, कसा कासवाच्या शर्यतीमध्ये कसा पुढे धावला, आहे अजून पुढे आपल्याला, आणि मग झोपून गेला, तसं नाही झालं पाहिजे. इथे काय केलं पाहिजे, लगेच शो कॉज नंतर 1 वर्षामध्ये 12 मंथ्स, आणि प्रोव्हिजन काय सांगतो, वेअर द प्रॉपर ऑफिसर इज नॉट एबल टू इश्यू द ऑर्डर विदिन द स्पेसिफाईड पिरियड, म्हणजे 12 महिने, तर द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथराइज बाय द कमिशनर सिनियर इन रँक टू द प्रॉपर ऑफिसर बट नॉट बिलो द रँक ऑफ जॉईंट कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स मे हॅव्हिंग रिगार्ड टू द रिझन ऑफ डिले. तर पुढे एक्सटेंडेड पिरियड जो आहे तो 6 महिने आहे. मी इथे काय सांगितलं गेलं आहे, एक्सटेन्शन, जर प्रॉपर ऑफिसर 12 महिन्यात ऑर्डर देऊ शकले नाही, तर कमिशनर किंवा कमिशनरने अधिकृत केलेला ऑफिसर, वरिष्ठ अधिकारी जो आहे, लेखी कारणे नोंदवून रिजन रेकॉर्डिंग रायटिंग 12 महिन्याची मुदत जास्तीत जास्त आणखीन 6 महिन्यांनी वाढवली जाऊ शकते. म्हणजे प्रायमरी स्टेज जो आहे तो 12 महिन्यात ऑर्डर काढण्याचा आहे, आणि एक्सटेन्शन पिरियड हा 6 महिन्याचा आहे. एकूण मॅक्झिमम 18 महिन्यामध्ये ऑर्डर काढणं गरजेचं आहे शो कॉज दिल्यापासून. एक्सटेन्शन ऑटोमॅटिक होत नाही, तिथे कारणे लेखी नोंदवावी लागतं, आणि एक्सटेन्शन बिफोर एक्सपायरी द्यावी लागते. 12 महिने संपल्यानंतर एक्सटेन्शन नाही. फ्रॉड आणि नॉन फ्रॉड दोन्हीसाठी समान कालमर्यादा. शो कॉज इश्यू झाली 42 महिन्यामध्ये का, एकदा का शो कॉज इश्यू झाली का त्यानंतर पुढच्या 12 महिन्यामध्ये, आणि एक्सटेंडेड पिरियड गरजेचं असेल तर त्यामध्ये 6 महिन्यामध्ये, तर इथे एक शिस्त लागावी, डिपार्टमेंटला वेळेत काम व्हावं याकरता ही तरतूद केली. तसं टॅक्सपेअरला शिस्त लागावी टॅक्स लागण्याची, तसंच डिपार्टमेंटला व्यवस्थित वेळेत कार्य करण्याची शिस्त लागावी, याच करता सरकारने, लॉ मेकरनी अशा प्रकारे कायद्याचं स्ट्रक्चर बनवलं आहे. स्ट्रक्चर डिसिप्लिन आहे, इथे शिस्तशीर वेळेत काम व्हावं याकरता हे गरजेचं होतं, म्हणून ते केलेलं आहे. पहिले नोटीस द्या 74A(1) प्रमाणे, मग डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, टाइम बाउंड ऑर्डर, हे सगळं प्रोव्हिजन इन्श्युअर करतो की केस अनंतकाळ लटकत राहणार नाही. डिपार्टमेंटला देखील वेळेची शिस्त आणण्याकरता अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आता पुढे हे ठरलं शो कॉज आणि ऑर्डर किती वेळात द्यायची. पेनल्टी प्रोव्हिजन आहे, हे सगळं बघितलं आपण. आता इथे पेनल्टी कशा प्रकारे येईल. व्हॉलंटरी पेमेंट इथे पहिले 30 दिवस जे होते, स्वेच्छेने शो कॉज नोटीस अधिदेयक कर व्याज, आता इथे 60 दिवस केले. 60 दिवस घ्या. अमाऊंट मोठी असेल, अरेंज करायला टॅक्सपेअरला वेळ लागत असेल, तर त्यांना, म्हणजे हे सुद्धा आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये सरकारला लक्षात आलं असेल की टॅक्सपेअर पेमेंट करू इच्छितो, पण त्याच्याकडे आता त्याला अचानक शो कॉज आली 2 वर्षानंतर, त्याच्याकडे तेवढे सफिशियंट फिनान्शियल फ्लो नाही आहे, पैशाचा ओघ तेवढा नाही आहे, म्हणून त्याला वेळ हवा आहे. 30 दिवस कमी पडत असावेत, म्हणून मग ते वेळ घेत असावेत 60 दिवस. जर टॅक्सपेअर स्वतःहून किंवा प्रॉपर ऑफिसरने दर्शवलेल्या रकमेप्रमाणे कर, इंटरेस्ट, पेनल्टी भरतो, लेखी माहिती देतो, तर प्रॉपर ऑफिसर शो कॉज देणार नाही, स्टेटमेंट देणार नाही, त्या करावर पेनल्टी लागणार नाही. जर शो कॉज आधीच इश्यू झाला असेल तर शो कॉज जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आतमध्ये टॅक्स इंटरेस्ट भरा, तर पेनल्टी लागणार नाही. प्रोसिडिंग्स डीम टू बी कन्क्लुडेड. ऑप्शन 1 नॉन फ्रॉड केस आहे. बिफोर शो कॉज पे टॅक्स इंटरेस्ट, नो शो कॉज नो पेनल्टी. ऑप्शन 2 आफ्टर शो कॉज पे विदिन 60 days, नो पेनल्टी, केस क्लोज. 74A(5) काय करतो, दंड सांगतो, आणि 74A(8) काय करतो, दंड टाळण्याची संधी देतो. कंप्लायन्स फ्रेंडली प्रोव्हिजन याला म्हणता येईल. फ्रॉडमध्ये ही सुविधा नाही. म्हणजे टॅक्सपेअरला तुमच्याकडनं चूक झालेली आहे, तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, इंटरेस्ट द्यावा लागेल, तरी पण तुम्हाला एक न्याय्य कालावधी 60 दिवस टॅक्स इंटरेस्ट भरावाच लागेल, पण न्याय्य कालावधी 60 दिवस दिलेला आहे, त्यात तुम्ही पेमेंट करा. 30 दिवसाचा 60 दिवस केला, पेमेंट केल्यावरती मॅटर लिगली क्लोज मानलं जाईल. शो कॉज
काढण्याचा अधिकार 74A1 मध्ये अधिकार आणि ऑब्लिगेशन. पेनल्टी लॉजिक 74A5 मध्ये, डिटर्मिनेशन 74A6 मध्ये, ऑर्डर टाइम लिमिट आणि पुढे व्हॉलंटरी पेमेंट. अशा प्रकारे तरतुदी पुढे जातात, प्रक्रिया पुढे जाते. जीएसटी कायदा केवळ दंडात्मक नाही, कंप्लायन्सला प्राधान्य आहे. चूक मान्य करून वेळेत कर भरल्यास दंडातून सूट मिळू शकते. चुका होऊ शकतात, पण सुधारणा करण्यासाठी संधी दिली जाते. पेनल्टी माफ होऊ शकते जर 60 दिवसामध्ये पेमेंट केलं तर. आता इथे नॉन फ्रॉड केस झाली, फ्रॉड केस. मग फ्रॉड केसमध्ये कशा प्रकारे पेनल्टी लागेल हेच यामध्ये दिलेलं आहे. द पर्सन चार्जेबल विथ, जे डिफॉल्ट झालाय, पेड, नॉट पेड, शॉर्ट पेड, रिफंडेड, रॉंग अवेल ITC तिथे. पण रिझन हे लबाडीने केलंय हे सगळं जर सिद्ध होत असेल डिपार्टमेंटकडनं तर मग पेनल्टी टप्पे जे आहेत ते यात दिलेले आहेत. 15%, 25%, 50% आणि मग 100%. हे कशा प्रकारे आहे हेच आपण इथे दिलेलं आहे. जर टॅक्स पेअर शो कॉज येण्यापूर्वी टॅक्स इंटरेस्ट 15%, हे जसं 74 मध्ये होतं तसंच आहे. एकदा का फ्रॉड डिटेक्ट झाला तर 15% पेनल्टी लागतेच. शो कॉज दिल्यानंतर 25% पेनल्टी लागतेच. पण इथे दिवस 60 केले, 60 दिवस केले. 74A मधला फरक लक्षात घ्या. आणि ऑर्डर दिल्यानंतर 60 दिवसामध्ये पेनल्टी 50% लागेल. तशी 74 मध्ये आहे, त्याच प्रकारे आहे, फक्त दिवस 60 केले, 4 दिवसामध्ये भरा. आणि नंतर मग प्री शो कॉज 15%, पोस्ट शो कॉज 25%, पोस्ट ऑर्डर 50%. हे 74 प्रमाणेच आहेत, फक्त 30 दिवसाऐवजी 60 दिवस केलेले आहे. सेक्शन 74A हा 74A नॉन फ्रॉड, फ्रॉड हे सगळं. आता बघा 74A 1 ते 5 शो कॉज मेकॅनिझम, 5 मध्ये पेनल्टी लॉजिक, 74A6 मध्ये डिटर्मिनेशन, ऑर्डर लिमिट, नॉन फ्रॉड रिलीफ, फ्रॉड सेटलमेंट विंडो. अशा प्रकारे आपण 1 ते 9 सेक्शन बघितलेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी आली असेल, स्पष्टता असेल तर यस रिप्लाय करा. मग आपण पुढच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊ. तर 74 कळलं असेल तर 74A समजायला काहीही अडचण येणार नाही. तरी पण अगोदर तुम्हाला काय कळलं नसेल तर तुम्ही थोडं वाचा आणि मग 74A वाचा. मॅक्झिमम मी जेवढं बोलतो आहे त्यातच स्पष्ट होईल असा माझा प्रयत्न असतो. तरी तुम्हाला अगोदर मी PDF शेअर करत असतो, तुम्ही थोडं वाचून घेतलं आणि नंतरही वाचलं तर तुम्हाला 100% क्लिअर होईल. शेवटचा टप्पा आता बघायचा आहे आपल्याला. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट अमाऊंट भरली त्यांनी पण फॉल शॉर्ट ऑफ द अमाऊंट ॲक्च्युअली पेएबल, एवढी अमाऊंट भरायला पाहिजे एवढी त्यापेक्षा कमी अमाऊंट भरली गेली असेल तर मग इथे उर्वरित रकमेबाबत शो कॉज इश्यू होईल. पेमेंट केलं पण कमी पेमेंट केलं तर मग पुढे कारवाई कंटिन्यू राहील. ऑफिसरला ओपिनियन आहे, शो कॉज फक्त शॉर्ट अमाऊंटसाठी, ऑलरेडी पेड पोर्शन डिस्टर्ब होत नाही, फ्रॉड इन नॉन फ्रॉड दोन्ही केस लागू. 74A8 74A9 मध्ये सेटलमेंट विंडो दिली आहे. पण जर अमाऊंट कमी झाली, पार्शियल पेमेंट केलं गेलं तर मग पुढे केस कंटिन्यू राहील.
आणि हा जो 74A11 जो आहे, इथे काय दिलंय, नॉन फ्रॉड प्रकरणामध्ये नोटीस आधी भरल्यास पेनल्टी नाही, परंतु चोखोनंतर 60 दिवसात भरल्यास पेनल्टी नाही असे सांगितलं असलं तरी पण जर जो सेल पासेस टॅक्स आहे तो कलेक्ट केला, ग्राहकांकडून वसूल केला, हे आपण 73 सेक्शनमध्ये सुद्धा बघितलं होतं. कलेक्ट करून रक्कम जर 30 दिवसात भरली नसेल तर त्याच्यावरती पेनल्टी लागू राहील. इथे काय म्हटलंय, नॉट विथ स्टँडिंग म्हणजे हे काय होतं, ओव्हरराईड करतं सेक्शन सबसेक्शन 8 त्यातल्या क्लॉज 1 क्लॉज 2 ला, की तिकडे पेनल्टी किती दिलेलं असेल तरी पण इथे काय होईल, जर कलेक्ट करून भरला नसेल टॅक्स तर मात्र पेनल्टी लागू होईल, हे दिलेलं आहे. तुम्ही 73 वाचा तो, मग तुम्हाला हा परत वाचा, क्लिअर होईल. मी जास्त तुम्हाला जेवढं कळलंय ते डिस्टर्ब होऊ नये म्हणून ह्यात तुम्हाला आता मी गुंतागुंत करत नाही. इथनं आपण पुढे जाऊ. सेल पासेस टॅक्स देय तारखेपासून 30 दिवसाच्या आत न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो, हे यात दिलेलं आहे. A8 नॉन फ्रॉड रिलीफ, 74A9 फ्रॉड सेटलमेंट, 74A10 शॉर्टफॉल प्रोटेक्शन आणि इथे सेल पासेस कलेक्टेड टॅक्स नो पेनल्टी रिलीफ. इथे पेनल्टी रिलीफ म्हणजे सगळीकडे तिथे रिलीफ दिलं गेलं आहे, पण ते रिलीफ काढण्याचं काम नॉट विथ स्टँडिंगमुळे हा सेक्शन करतो. जर टॅक्स तिथे कलेक्ट करून न भरलेलं नाहीये तर मग पेनल्टी रिलीफ मिळणार नाही. अशाच प्रकारे हा सेक्शन ड्राफ्ट केला आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये हा वापरला जाऊ शकतो. या 74A ची जी ॲप्लिकेबिलिटी आहे ती फिनान्शियल इयर 24-25 पासून, म्हणजे ॲक्च्युली हा लागू केला गेला, पण काय केलं गेलं इकडे, याचं जे ॲप्लिकेबिलिटी आहे ती रेट्रोस्पेक्टिव्ह नाही केली त्यांनी. हा अमेंडमेंट करण्यात आली आणि ही अमेंडमेंट रेट्रोस्पेक्टिव्ह लागू नाही केली, ही प्रॉस्पेक्टिव्ह लागू केली. जे काम चालू आहे आता 74चं त्याप्रमाणे चालू राहू दे. 74A त्यांनी आणला आणि तो लागू मात्र केला 24-25 पासून. जर तुम्ही जर हे टायटल बघाल, त्यांनी टायटल असं केलं की डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड शॉर्ट पेड, हे सगळं दिलं, हे पर्टेनिंग टू फिनान्शियल इयर 24-25 ऑनवर्ड्स याच प्रकारे दिलं. म्हणजे एक पुरेसा वेळ दिला डिपार्टमेंटला पण टॅक्सपेअरला पण की नवीन सेक्शन आलेला आहे तो कसा लागू होणार आहे हे सगळं समजण्याकरता, अभ्यास करण्याकरता वेळ दिला आणि तो लागू केला 24-25 पासून. 24-25 आणि त्यानंतरच्या वर्षासाठी 74A लागू होईल. 23, 24, 73, 74 लागू राहील. यामध्ये पण अशीच एक्सप्लेनेशन आहेत जी 73-74 मध्ये होती. आपण जसं अगोदरच्या सेशनला एक्सप्लेनेशन डिस्कस केली त्याच प्रकारे इथे पण आहे की ऑल प्रोसिडिंग्स एंड होतील, पण फौजदारी कारवाई जी आहे जी 132 सेक्शनमध्ये होते त्यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग आहेत त्या एंड होत नाहीत. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरली सेक्शन 74A प्रमाणे तर ती कारवाई थांबेल, पण जर 132 अंतर्गत कुठली कारवाई चालू असेल तर ती कंटिन्यू राहील. त्यामध्ये अटक किंवा खटला दाखल होतो हे सगळं असेल 132 प्रमाणे, तशी इथे परिस्थिती असेल तर ग्राउंड असेल तर ती कंटिन्यू राहील. आणि ह्यातलं स्पष्टीकरण 1 मधला दुसरा क्लॉज काय सांगतो, मुख्य व्यक्तीने कर भरता इतरांची सुटका होईल, उत्तरदायित्व समाप्त होणे, उत्तरदायित्व 122-125 अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील पूर्ण झाली असं मानले जाईल. आणि सपरेशन 74 स्पष्टीकरण, सपरेशन म्हणजे काय, सपरेशन या संज्ञेचा अर्थ लावताना खाली निकाल लक्षात घेणे अनिवार्य. सपरेशन म्हणजे करपात्र व्यक्तीने खालीलपैकी कोणती कृती करणे, घोषणा न करणे, नॉन डिक्लेरेशन म्हणजे GSR 1 मध्ये 3B मध्ये काही माहिती न देणं, विवरणपत्रात स्टेटमेंटमध्ये, अहवालात, रिपोर्टमध्ये काही माहिती, आवश्यक माहिती जाहीर न करणं, माहिती देण्यास कसूर करणं, फेल्युअर टू फर्निश इन्फॉर्मेशन, हे सगळं प्रॉपर ऑफिसरने लेखी स्वरूपात कोणतीही माहिती मागितली ती देण्यास अपयशी ठरणं हे सपरेशन आहे.
म्हणजे इथे जो शब्द तो वापरला आहे त्या शब्दाचा मटितार्थ काय आहे किंवा त्याची व्याप्ती काय आहे हे क्लिअर होण्याकरता इथे काय दिलंय सपरेशन मध्ये त्याचं इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. इंटेंट कलम 74A अंतर्गत कालमर्यादा समान करण्यात असली तरी देण्यात असली तरी दंडाची तीव्रता निश्चित करण्यासाठी माहिती दडपण्याचा हेतू सिद्ध करणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये नक्की काय येतं सपरेशनमध्ये हे सगळं दिलेलं आहे. 74 इथे आपला संपतो. तर ह्याच्यामध्ये थोडं याचं आणखीन क्लिअरिटी येण्याकरता आणखीन काय माहिती दिलेली आहे इकडे. इथे हा जो बदल आहे हा लागू होईल 24-25च्या वर्षापासून. यामध्ये नॉर्मल आणि फ्रॉड दोन्ही प्रकरणासाठी तरतुदी ह्या रिस्ट्रक्चर केल्या आहेत. समान वेळ ठेवली आहे 42 महिने 3.5 वर्ष. युनिफाईड प्रोव्हिजन एकत्रित तरतूद. तर हे सगळं जे आहे हे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मांडलं आहे इकडे की जे तुम्ही आता समजून घेतलेलं आहे तेच तुम्हाला आणखीन व्यवस्थित तुमच्या माइंडमध्ये फिट व्हावं म्हणून इथे ह्या एका पेजमध्ये हे सगळं एक लेख लिहावा अशा स्वरूपामध्ये इथे प्रेझेंट केलेलं आहे. उद्देश काय याचा निष्कर्ष काय दिले आणि टॅक्सपेअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हेच कसं असेल अजून एक पेज आहे बहुतेक मी ते PDF मध्ये घेतलेलं नाही. 49 पेज इथे दिसत आहेत. ओके ठीक आहे. तर इथे आपण तुम्हाला मी शेअर केलं आहे त्यामध्ये 50 पेज असावीत. माझ्याकडे ते 50वे पेज नाही आहे आता. त्यामध्ये हीच तरतूद टॅक्सपेअर पॉइंट ऑफ व्ह्यू कशा प्रकारे आहे हे तिथे दिलेलं आहे. इथे आपण आजचा क्लास संपवू शकतो. तुम्हाला कसं वाटलं सेक्शन 74 हे सांगा. काम करण्याला सोपं वाटतंय, रिस्ट्रक्चर उपयोगी वाटतंय, स्पष्टता कारवाई करण्याकरता कशा प्रकारे वाटते सांगा. तर आपण थांबू शकतो. राकेश सर, कुणाल सर, तुळशीराम सर, दीपक सर,